आणि पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा जर आपण पाहिला तर पहिला टप्पा हा नितीश कुमार आणि लालूंचा होता, दुसरा टप्पा हा भाजप आणि इतरांचा होता। त्यामुळे त्या ठिकाणी लालूंना फटका बसलेला पाहायला मिळतो। लालूंपेक्षा नितीश कुमार यांना बिहारच्या जनतेनं अधिक पसंती दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण नितीश कुमारांच्या जागा या इथे वाढलेल्या आहेत। 72 जागा, अर्थात महिलांना 10,000ची घोषणा जी केली व्यवसायासाठी, तर ती घोषणा देखील कुठेतरी आणि ते पैसे जे महिलांपर्यंत पोहोचले त्यांच्या खात्यामध्ये पोहोचले, तर त्याचा देखील परिणाम या सगळ्यावर झालेला पाहायला मिळत आहे। आणि पण हे सगळं मतदान हे नितीश कुमार यांच्याकडे देखील वळलेलं आहे, हे देखील पाहायला मिळते। नक्कीच मागच्या वेळेला जेडीयू तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष होता, मात्र या वेळेला आत्ता जे चित्र दिसतंय त्यानुसार जेडीयू पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असं निदान या आत्ताच्या कलांमध्ये तरी म्हणता येतंय। जेडीयू आणि भाजप 71 जागांवर आणि थोडेफार मागे पुढे फरकानं आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तेजस्वी यादव हे तरुण उमेदवार या ठिकाणी होते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे करण्यात आलेलं होतं। जेन्सी किंवा नवतरुण जे आहेत ते तेजस्वी यादवांकडे आकर्षित झालेले होते। क्रेज होती तरुणांमध्ये तेजस्वी यादवांची, मात्र त्याचा फार मोठा फरक हा मतदानामध्ये पाहायला मिळाला नाही। जात हा मोठा फॅक्टर आहे बिहारमध्ये, तो देखील कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भाजप आणि जेडीयूचे आकडे ज्या प्रकारे वाढलेले आहेत आणि आरजेडी असलेल्या जागांपेक्षा देखील कमी झालेली आहे, त्यावरून लालूंच्या घरामधलं भांडण हे यादवांना, लालू प्रसाद यादवांना भोवलं असं या ठिकाणी पाहायला मिळते। नक्कीच मागच्या वेळेला सगळ्यात मोठा पक्ष होता आरजेडी आणि आता मात्र त्याच्यापेक्षाही घसरण होत कलांमध्ये 58 जागांपर्यंत आरजेडी आलेला आहे। खरं तर मुख्यमंत्री पदासाठी म्हणून जी पसंती देण्यात आलेली होती ती तेजस्वी यादवांना देण्यात आलेली होती, मात्र आत्ताचे चित्र काहीसं वेगळं आहे। आरजेडी 58 जागांवरच त्या ठिकाणी गेल्या काही काळापासून अडकल्याचं दिसतंय। कल आहेत अर्थातच आहे, पण हा आकडा एनडीए आणि महाआघाडीतला खूप मोठा आहे। बिहारमध्ये चौथी बार, कलांमध्ये नितीश कुमारांची जेडीयू 70 पार। काँग्रेसची आघाडी घटलेली आहे, आरजेडीचे सुद्धा आकडे मागे पडलेले आहेत। तेजस्वी यादवांची तरुणांमधली क्रेज आकड्यामध्ये फिकी पडली। तो बिहार में चौथी बार फिर एक बार नीतीश सरकार कलांमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूनं 70 पार केली आहे। काँग्रेसची आघाडी घटली, आरजेडीचे देखील आकडे घटलेले आहेत। बिहारमध्ये चौथी बार नितीश कुमार, काँग्रेसची आघाडी घटली, आरजेडीचे देखील आकडे आता मागे पडलेले आहेत। आरजेडी 58 जागांवर आहे। तेजस्वी यादवांची आता मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न या ठिकाणी धुळीस मिळताना पाहायला मिळत आहे। नक्कीच एनडीए कडून देण्यात आलेली जी काही आश्वासनं होती, 10,000 योजना असेल किंवा इतरही काही महत्त्वाचे जे वायदे करण्यात आलेले होते ते आणि जंगल राज संदर्भात सातत्यानं जे बोललं जात होतं त्या सगळ्याचा परिणाम मतदारांवर झालाय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आकडे तरी एनडीए आणि महाआघाडी यांच्यामधले जे आहेत ते खूप मोठ्या फरकाचे आकडे आहेत। जेडीयू अजूनही भाजपपेक्षा एक जागा घेऊन आणखी पुढे आहे। जेडीयू या ठिकाणी 71 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 70 जागांवर इथे आघाडीवर आहे। एनडीए 161 आणि महाआघाडी 73 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे, तर आरजेडी मात्र आणखी कमी झाली आहे। 78 जागांवर आरजेडी या ठिकाणी आघाडीवर। त्यामुळे महाआघाडीचं बिहारमध्ये परिवर्तन घडवण्याचं, पुन्हा सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न या ठिकाणी भंगताना दिसतंय। नक्कीच बिहारमध्ये नेमकं काय होणार, सत्ता बदल होणार का, आणि जर तसं काही सत्ता बदल झाला तर मग देश पातळीवरचं काही चित्र वेगळं असेल असं म्हटलं जात होतं। तसे दावे विरोधकांकडून केले जात होते, मात्र एक्झिट पोलनं सुद्धा एनडीएला कल दिलेला होता आणि आता हे जे सुरुवातीचं चित्र आहे कलांमधलं, तर त्यात सुद्धा एनडीएच्या बाजूनच आकडे मोठ्या संख्येने 161 पर्यंत गेल्याचं दिसतंय। एनडीए 161 आणि महाआघाडी 73 जागांवर, हे फक्त कल आहेत, मात्र कलांमध्ये सुद्धा आता बिहारचं चित्र हे स्पष्ट झालेलं आहे की एनडीएच आता बिहारमध्ये सत्ता स्थापन करणार आहे। पुन्हा एकदा नितीश कुमार हेच 5व्यांदा या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असंही म्हटलं जाते। एनडीए या ठिकाणी 160, महाआघाडी 73, जवळपास महाआघाडी आणि एनडीए यांच्यामध्ये दुप्पटहून जास्त जागांवर एनडीए या ठिकाणी पुढे आहे। त्यामुळे पूर्ण आकडा आल्यानंतर सुद्धा यामध्ये काही फार फरक पडेल असं काही दिसत नाही। काटेकी टक्कर असती तर अगदी या ठिकाणी जे कळलं असतं की नेमकं कोण जिंकतंय कोण हरतंय, हा फरक पाहायला मिळाला असता। मात्र कलांमध्ये एनडीए या ठिकाणी सगळ्यात पुढे। तर तारापूरमध्ये दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर आहेत। 2,500 मतांनी सम्राट चौधरी दुसऱ्या फेरी अखेर आघाडीवर आहेत। सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आता सध्या ते आघाडीवर आहेत। मोकामामध्ये 5व्या फेरी अखेरीस जेडीयूचे अनंत सिंग म्हणजे छोटे सरकार 5,000 मतांनी पुढे आहेत। मोकामात 5व्या फेरी अखेर अनंत सिंग हेच या ठिकाणी पुढे आहेत। मनेरमध्ये आरजेडीचे भाई वीरेंद्र 4,000 आघाडीवर आहेत। नक्कीच तिसऱ्या फेरी अखेर भाई वीरेंद्र यांनी 4,000ची आघाडी घेतलेली आहे। मनेरमधनं आरजेडीचे भाई वीरेंद्र आघाडीवर।
राघोपूरमध्ये पहिल्या फेरीमध्ये